देखिए पाकिस्तान पर जो हमला किया गया है भारत की तरफ से, सभी देशवासी इसी की उम्मीद लगाए हुए थे। आखिर कब तक हम ये बर्दाश्त करते रहेंगे कि आतंकी हमारे देश में घुसेंगे, बेकसूर लोगों की हत्या करेंगे और वापस चले जाएंगे। यकीनन अगर पाकिस्तान इन आतंकियों के ऊपर कंट्रोल करता, उन्हें हमारे देश में घुसने की इजाजत नहीं देता, तो शायद ये दिन देखने को नहीं मिलता था हमें। लेकिन चूंकि पाकिस्तान लगातार आतंकियों को हमारे देश में भेजता रहा है और पहलगाम की घटना जो है वो पूरे देश को झिझोड़ के रख दी थी, क्योंकि बेकसूर लोग जो कश्मीर में घूमने के लिए गए थे, जिनका कोई आतंक से लेना देना नहीं है, उन्हें जिस तरीके से निशाना बनाया गया था, कभी न कभी तो भारत को इसका मुंह तोड़ जवाब देने की जरूरत थी। आपने देखे होंगे उरी में हमला हुआ था, फिर पुलवामा के अंदर हुआ था। कई बार वैष्णो देवी की जब यात्रा होती है, वहां पर भी इस तरह के आतंकी हमले हमें देखने को मिले थे। लेकिन जब पहलगाम हुआ तो देश ने कहा कि अब बहुत हो चुका है करके अब सरकार ने मुंह तोड़ जवाब देने की जरूरत है और इसकी शुरुआत हो चुकी है। हम इंडियन आर्म फोर्सेस का धन्यवाद देते हैं और उन्हें यह आश्वासन देते हैं कि जिस तरह से सरकार ने अपनी मंशा जाहिर की थी, उसी तरह विरोधी पक्ष के जितने भी नेता हैं, उन्होंने सबने एक सूर में एक आवाज के अंदर ये बताया था कि सरकार इस ताल्लुक से जो भी फैसला करेगी, पूरा देश सरकार के पीछे रहेगा। और आज जब ये फैसला लिया गया, आज जब पाकिस्तान के आतंकी अड्डों पर हमला किया गया है, तो देश यकीनन सरकार का और डिफेंस फोर्सेस का, आर्म फोर्सेस का धन्यवाद देता है और उन्हें आश्वासन देता है कि जब तक एक एक आतंकी खत्म नहीं हो जाता है, तब तक पूरा देश सरकार के और आर्म फोर्सेस, डिफेंस फोर्सेस के पीछे पूरी ताकत के साथ खड़ा रहेगा। जब उरी जब फाइट हुआ था, उस टाइम जो एविडेंस मांग रहे थे, मगर ये टाइम एविडेंस भी दिया गया है। देखिए एविडेंस का सवाल ही नहीं पैदा होता है। ये हर कोई जानता है कि ये जो आतंकी तैयार हो रहे हैं, ये कहां से आ रहे हैं, कौन इन्हें सपोर्ट कर रहा है, इनका मास्टरमाइंड कौन है, ये सारी दुनिया जानती है। लेकिन एविडेंस के चक्कर के अंदर हम अपने बेकसूर लोगों को कब तक मरता हुआ देखेंगे। आज ये उम्मीद लगाई जा रही थी कि जब पुलवामा में यह हमला हुआ तो हम 24 घंटे के अंदर पाकिस्तान को इसका जवाब देना चाहिए था कि हमारे आम लोगों की तुमने हत्या की है, हम आतंकियों को चुन चुन कर मारेंगे करके। लेकिन कुछ दिन लगे इसके लिए। यकीनन पूरे देश को इसमें कॉन्फिडेंस में लेना होता है। पूरे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, पूरे आर्म फोर्सेस की पूरी तैयारी को देखते हुए ये जो हमला किया गया है, पूरे देशवासी इसके पीछे ताकत के साथ खड़े हुए। कल जो इंडिया ने हमला किया है, उसमें कुछ मुस्लिम ऑफिसर्स भी शामिल थे, तो क्या ये देखिए इससे बड़ी घटिया बात कोई हो नहीं सकती है। अगर कोई मीडिया ये सवाल कर रहा है कि हल्ला करने वालों में जो आर्म फोर्सेस के अंदर है कुछ मुस्लिम ऑफिसर्स भी थे, एक में अकेला एक ऐसा इंस्टीट्यूशन इस देश के अंदर बचा है जहां पर जात, धर्म और मजहब का कोई जिक्र नहीं होता है। जो आर्म फोर्सेस की वर्दी पहनता है वो देश की वर्दी पहनता है। और बड़े अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है, शर्म आ रही है उन मीडिया हाउसेस के ऊपर जो ये सवाल उठा रहे हैं कि उसमें एक ऑफिसर मीटिंग के अंदर मुस्लिम था, हल्ला चढ़ाने वालों के अंदर वो मुस्लिम था। इससे ज्यादा शर्मनाक बात हो नहीं सकती है। ये हमला जो है तो संतुष्ट है कि इससे आगे कुछ होना चाहिए? देखिए अभी तो शुरुआत हुई है। ये एक युद्ध का ऐलान किया जा चुका है। ये एक इनिशियल अटैक बताया जा रहा है। अब ये कितने दिनों तक चलेगा, कितना एग्रेशन इसके अंदर और रहेगा करके उसमें अब ये आने वाले दिनों के अंदर पता चलेगा। लेकिन जो भी कार्रवाई होती है, पूरे देशवासी इसके पीछे पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे। इसका रिएक्शन भी आ सकता है, तो क्या उसके लिए? देखिए स्वाभाविक है कि जब आप युद्ध करते हैं तो सामने वाला भी, उसकी भी तैयारी होती है। लेकिन एक बात साफ है कि भारतीय सेना की जो ताकत है, भारतीय फौज की जो ताकत है, उसकी तुलना आप पाकिस्तानी फौज के साथ नहीं कर सकते हैं। भारत बहुत ही सशक्त है, बहुत बलवान है, बहुत पावरफुल है।
हमारी मिलिट्री प्रिपेयर्डनेस की कंपैरिजन अगर आप पाकिस्तान के साथ करेंगे तो वो एक मजाक के तौर के ऊपर देखा जा सकता है, क्योंकि हम लोग बहुत पावरफुल है। हाँ, एक बात अलग है कि हमने बहुत संयम बरता है, हमने बहुत इंतजार किया है, फिर जाकर हमने ये किया है। और अभी भी जो जिस तरीके से जो हमला किया गया है, जो बताया जा रहा है आर्मी ऑफिसर्स के जरिए और मीडिया के अंदर जो बताया जा रहा है, सिविलियंस को नहीं मारा जा रहा है, बल्कि जो टेररिज्म के बेस है वहां पर अटैक किया जा रहा है। भारत का और हमारी मिलिट्री का यही मोटो भी यही है कि हमको आम लोगों को किसी को ये नहीं करना है। वरना इजराइल को अगर हम देखेंगे, इजराइल जब फलस्तीन के ऊपर अटैक कर रहा है तो वो जेनोसाइड कर रहा है, वो छोटे छोटे बच्चों को भी नहीं छोड़ रहा है, वो बुजुर्ग लोगों को, महिलाओं को भी नहीं छोड़ रहा है। बल्कि हकीकत ये है कि जब जंग में उतरा जाता है तो आपको ये पता होगा कि हमारी संस्कृति जो है वो छत्रपति शिवाजी महाराज के दौर से चली आ रही है। जब वो लड़ाई होती थी, जब जंगें लड़ी जाती थी, तो वहां पर बच्चों को छोड़ा जाता था, महिलाओं को छोड़ा जाता था, बुजुर्गों के ऊपर कोई हमला नहीं किया जाता था करके। तो वही मोटो को लेकर आज भारत ने जिस तरीके से टेररिज्म कैंप्स के बेसिस के ऊपर जो हमला किया है वो सराहनीय है। इसके जो सोशल मीडिया पे ऐसे मैसेज कुछ घूम रहे हैं कि 56 और 3 इंच वाले शेर ने कर दिखाया है, ऐसे कुछ मैसेज। देखिए, मैंने आपको साफ तरीके से कह दिया हूं कि ये पूरे देश के लिए गर्व की बात है। अब हर कोई अपने अपने तौर के ऊपर जिसको क्या दे बोलने का है, क्या लिखने का है, ये अपना उनका अधिकार है। उसमें हम सरकार के हर फैसले का पूरी तरीके से समर्थन करते हैं। जी, इसका क्रेडिट प्रधानमंत्री नरेंद्र चलिए, मोदी को मराठी में। हाँ चला मराठी। सर, 1 मिनट सर, चला मराठी। और 1 मिनट सर। अब ऐसे सवाल करेंगे मैं चैनल का नाम ले लूंगा, फिर सबके उसके अंदर आ जाएगा। ये घटिया सवालें मत करिएगा उसमें, अब देश का मुद्दा है इसके अंदर, तो अब आप हिंदू मुस्लिम एक मिनट सर, मराठीत हल्ला झालेला आहे, कसं बघताय? खूप दिवसांची सर्वच नागरिकांची इच्छा होती की पाकिस्तानला धडा शिकवला। जेव्हा पहलगाम मध्ये हे हल्ला झाला होता, अपेक्षा हे होती की 24 तासाच्या आत भारत जे आहे ते पाकिस्तानवर हल्ला चढवणार। पण आम्हालाही माहित आहे की आपली डिफेन्स प्रिपेरेडनेस, कॅबिनेटची मीटिंग असतं, त्याच्यामध्ये सगळं ब्रीफिंग, सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष, सगळं देशवासियांना कॉन्फिडन्समध्ये घेण्यात येते। आणि त्याच्यानंतर जे भारताने आज जे पाऊल उचललेलं आहे, जे पाकिस्तानच्या जे टेरर कॅम्प्स जे आहे त्याच्यावर जे हल्ला चढवलेला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। आणि सर्व देशवासियांच्या वतीनं मी हे सांगतो की पूर्ण देश जे आहे ते सरकारच्या आणि डिफेन्स आर्म्ड फोर्सेसच्या पाठीशी उभे आहे, पूर्ण ताकदीने उभे आहे। आणि अपेक्षा हे आहे की या हल्ल्यातून पाकिस्तानला एकता धडा शिकवण्याची खूप आवश्यकता होती, ते त्यांनी करून दाखवलेला आहे। आज किती दिवस चालणार आहे, पुढे काय काय होणार आहे ते आर्मीचा निर्णय असणार आहे, डिफेन्सचा निर्णय असणार आहे। जे काही असेल, पूर्ण देशवासी जे आहे ते आनंदी आहे, संतुष्ट आहे। आणि अपेक्षा हेच आहे की पुन्हा पाकिस्तानची कधी हिंमत होणार नाही आमच्या देशावर अशा प्रकारच्या डोळे टाकणे। आपण बघितलंय की वारंवार पाकिस्तानला आपण असं धडे शिकवतो, पण पाकिस्तान मानत नाही। तुम्हाला वाटतं एकदाचा एक मोठा धडा किंवा काहीतरी असं करावं की जेणेकरून पाकिस्तानची हिंमतच होणार नाही? काय आहे की सर्व देशवासियांची हीच भावना होती की आपण का वारंवार पाकिस्तानहून आतंकी आमच्या देशामध्ये यायचं, सामान्य लोकांची हत्या करायचं। उरी झाला होता, पुलवामा झाला होता, पहलगाम झाला, अनेक वेळा आपण बघितलं असेल की वैष्णोदेवीची जे जम्मूमध्ये यात्रा होते त्याच्यामध्ये ही आतंकी हमले झालेले आहे। तर आपण का इतकं सहन करायचं? आपल्याला हे माहीत असून सुद्धा की भारताची जे आर्म्ड फोर्सेस आहे इतके स्ट्रॉंग आहे, इतकी पॉवरफुल आहे, आपण का एकदा त्यांना धडा शिकवत नाही? आता ही वेळ आलेली आहे, जेव्हा पुलवामा हे जे पहलगाम जे झालं तर सगळ्या देशवासियांची हेच भावना होती, सर्व देशामध्ये लोकांमध्ये एक चीड होती, एक राग होता की आपण आता वेळ आलेली आहे उत्तर देण्याची, आणि त्याच्या हे सुरुवात झालेली आहे। आता बघू किती दिवस हे चालणार आहे आणि किती मोठा त्याचा परिणाम होणार आहे हे आपण बघणारच आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये। कंट्रोल टार्गेट
मध्ये जयशचे जे मुख्य होता मसूद त्याची पत्नी माझी बरेच लोक 14 लोक मारली गेली. म्हणजे अशा पद्धतीचे गुन्हे गेले पाहिजे जेणेकरून सामान्य लोकांना यावर ते तो काय? चिठ्ठीवर हे लिहितोय की मी मेलो असतो तर चांगलं झालं असतं आपल्या कोणी म्हटलं मजूर अझर मसूद त्याचे जे नातेवाईक एक्सपायर झाले. हे काय आहे की जोपर्यंत आपल्याला डिफेन्स चे जे PRO असतील किंवा सरकारकडून आपल्याला ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही, मला असं वाटत नाही की त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ. पण एक गोष्ट नक्की की पाकिस्तानचे जे टेरर कॅम्प्स आहेत त्याच्यावर हल्ला करण्याची खूप आवश्यकता आहे. ते भारत सरकारने करावी आणि एकदा सगळे आतंकी जे आहे त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे. आणि हे करताना सिव्हिलियन्सला कोणत्याही प्रकारच्या हे होऊ नये, नुकसान होऊ नये. कारण भारताची जे सेना आहे, आपली देशाची जी संस्कृती आहे ती वेगळी आहे. आपण इस्रायल सारखा वागत नाही. इस्रायल जेव्हा फलस्तीनवर हमला चढवतो तर ते जेनोसाईड करतं आणि जेनोसाईडचा अर्थ हे आहे की जे कोणी येतं त्यांच्या रडारवर त्यांना सगळ्यांना संपवण्याचं ते हे करतात, टार्गेट करतात. त्याच्यामध्ये लहान मुले असू शकतात, त्याच्यामध्ये महिला असू शकतात, त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आहेत, त्यांनाही टार्गेट करण्यात येते. पण आपल्या देशाची जी संस्कृती आहे आणि डिफेन्स फोर्सेस ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर घेऊन त्यांचाही मोठं हेच असतात की आपल्या जे टार्गेट आहे आपण त्या टार्गेटला हे करायचं. आपण बघितलं असं की शिवाजी महाराजांच्या काळात जे लढाया व्हायच्या ते महिलांना कधीही टार्गेट नाही करायचं, मुलांना, लहान मुलांना कधीही टार्गेट नाही करायचं. तेच मोटो आपल्या डिफेन्स फोर्सेसचा आहे. आता अपेक्षा हेच आहे की असा एकदा पाकिस्तानला कड्या शब्दाने आणि ऍक्शन्सने सांगून टाका की पुन्हा तुमच्याकडच्या एकही आतंकी आमच्या देशावर नजर टाकली तर त्या परिणाम काय होतो हे बघा. अमेरिकेने पाकिस्तानला अलर्ट दिला आहे. भारताने जो हल्ला केला तो त्यांचा अधिकार आहे, परंतु तुम्ही जर हल्ला केला तर त्याचे वाईट परिणाम होतील. हे डिप्लोमॅसी आपली इंटरनॅशनल लेवलची त्याचा विजय म्हणू शकतो आपण. कारण बऱ्याच देशांनी काय आहे की अमेरिकेशी आणि विशेषकर डोनाल्ड ट्रम्पवर भरोसा करण्यासारखं नाही आहे. तो विचित्र प्राणी मला दिसतं. ते वेगळंच माणूस आहे. ते आज काय बोलतो, 2 तासानंतर काय बोलतो आणि त्याचे ऍक्शन्स काय असतं ते अमेरिकामध्ये त्याचा विरोध कसा चाललेला आहे. आपण हे जे ऍक्शन घेतलेलं आहे ते आपण त्याला हल्ला नाही म्हणायचं. दिस इज अ राईट टू सेल्फ डिफेन्स. दिस इज अ राईट अँड एव्हरी कंट्री हॅज द राईट टू सेल्फ डिफेन्स. तुम्ही वारंवार माझ्याकडे येणार, आमच्या लोकांना मारणार आणि मी आम्ही गप्प बसणार, हे योग्य आहे का? नाही आहे. कोणत्याही आपल्या देशामध्ये ही हे राईट आहे की प्राईम मिनिस्टर कॅन डिसाइड की इफ एनी स्टेट इज बीइंग अटॅक्ड देन व्हॉट ऍक्शन नीड्स टू बी टेकन. हे नियमच आहे. तर आपल्या देशावर वारंवार हल्ले होत चाललेले आहे. आता नॅचरल आहे की जेव्हा युद्ध होतो तर दुसरे देश जे आहे ते बघ्याची भूमिका घेतात. आता इंडियन इकॉनॉमी जे आहे ते फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी झालेली आहे. आजच्या पेपरमध्ये की आपण जपानला मागे सोडणार आहे इकॉनॉमीमध्ये. तर जेव्हा युद्ध होतो तर त्याचा इकॉनॉमीवरही परिणाम होतो. तर अनेक देश जे आहे ते बघ्याची भूमिका घेऊन ते हेही बघतात की त्यांच्या इकॉनॉमीवर परिणाम होणार आहे, ते मागे पडणार आहे. तरी सुद्धा देशाची अस्मिता जे आहे, देशाची जे ताकद आहे ते महत्वाची असतात. इकॉनॉमी व सगळे बाकीचे मुद्दे जे आहे ना ते होत राहतील. पण आज राईट टू सेल्फ डिफेन्स प्रमाणे जे निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो. जय हिंद. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.
सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.